गुंजोटी जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गण महायुतीचे उमेदवार यांचा प्रचार जोरदार दिसून येत आहे आणि गुंजोटी गावातील महायुतीला प्रतिसाद मोठ्या प्रमाणात मिळत आहे असे दिसून येत आहे आणि महायुतीचे जिल्हा परिषद अधिकृत उमेदवार शहाजी भैया पाटील आणि पंचायत समिती गण उमेदवार स्नेहा जाधव यावेळी महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। GTV मराठी चॅनलच्या माध्यमातून जनतेला काय आवाहन केले आहे पाहूया सविस्तर। गुंजोटी जिल्हा परिषद गटातून अधिकृत उमेदवार म्हणून महायुतीकडून तुम्ही उमेदवारी भरलेले आहेत। उमेदवार म्हणून तुम्ही जनतेला काय आवाहन करताल? जनतेला मी असं आवाहन करतो की जिल्हा परिषद अंतर्गत येणारे सर्वच कामं, जिल्हा परिषद अंतर्गत येणारे रस्ते, शाळा दुरुस्ती, आरोग्य केंद्र व जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या सर्व योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी मी एक माध्यम म्हणून चांगल्या प्रकारे लोकांसाठी काम करेल आणि प्रलंबित प्रश्न जे आहेत त्या सर्व प्रश्नावर मी प्रयत्न करून सर्वच प्रश्न सोडवण्याचा जोरदार प्रयत्न करेल। आपण पंचायत समिती गणातून तुम्ही गुंजोटी गणात थांबलेला आहे, तुमचं काय आव्हान आहे जनतेसाठी? जनतेसाठी आम्ही आव्हान काय करणार नाही, जनतेला आम्ही विनंती करणार आहे की गुंजोटी गाव व गुंजोटी जिल्हा परिषद गटात आणि गणात जे काही गावं असतील त्यामध्ये जे काय प्रलंबित प्रश्न असतील त्या प्रश्नाला मार्गी लावण्यासाठी एक जिल्हा परिषदेसाठी एक खमक्या नेतृत्व आपल्याला लाभलेलं आहे, ज्यांचा शैलीच अशी पूर्ण तालुक्याला जिल्ह्याला माहिती आहे की शांत स्वभावाचे एक व्यक्तिमत्व आपल्याला जिल्हा परिषदेसाठी भेटलेले आहेत। त्यांच्या माध्यमातून कुणालाही न भांडता कशा चांगल्या पद्धतीने विकास करता येईल हे पूर्ण तालुक्याला त्याचा अनुभव चांगला आहे। तर माननीय शहाजी भैया यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदमध्ये चांगला निधी गुंजोटी गावातील प्रत्येक गणातील आणि गटातील प्रत्येक गावासाठी येणार आहे। पंचायत समितीमधून जे काय योजना असतील ते परिपूर्णपणे गुंजोटी गावाच्या औरात तांडा व गुंजोटीवाडी वस्ती या सर्वच गणातील गावाच्यासाठी काय योजना राबवून उत्तम प्रकारे कसं नियोजन करता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। आणि मी जनतेला एवढी विनंती करतो की शहाजी भैयाच्या व सौ स्नेहा संतोष जाधव यांच्या पाठीशी भक्कमपणे आशीर्वाद रूपी मतानं सहकार्य करावं व सेवा करायची संधी द्यावी।